तुमची संगीताताई गेली पळून. चक्की जात काय? हा, तुम्ही म्हणता संगीताई तुम्ही कुठं पळून गेलात. तर चला तुम्हाला आजची स्टोरी सांगून टाकते आता. तर सकाळी सकाळी आमचे झाले होते भांडण. दाजीचं मग भांडण झालं होतं बरं का भावना बहिणं. आणि मी म्हणलं मी चालले आता राग राग. दाजी बोलले जा काय करायचं तर कर. तर मग मी आले रुसून रानाकडं आली. आणि तिकडं काम होतं आपल्या शेजारचेच नाहीत का जिथं मी नेहमी जात असते समजा काही काम वगैरे असलं तर त्याचं आज काम होतं मिरची लावायचं. तर त्या बोलल्या ताई मिरची लावू लागतं का आम्हाला 200 रुपये रोज. तर मी बोललो हो ताई मी लावते. तर मला चला आता आल्या सरशी मला आता इथं बसून तरी काय करणार आहे म्हणलं दिवसभर बसणार आहे. मग मी काय केलं माहिती आहे का मस्त रोपं लावले. आणि तितक्यात मला खूप तहान लागली. तसं मी विहिरीचं पाणी पित नाही मला लय सर्दी होते. आणि आता काय माहीत होणार का नाही काय नक्कीच होणार कारण की ना मी असं एक घोट जर पाणी पिलं नाही यायचं तर मला सर्दी होते. आणि या पाणी म्हणजे मी मिरची लावली आणि मला आहे ना एवढी तहान लागली होती मी रोखू शकले नाही मला. म्हणजे एवढं थंड पाणी होतं तुम्हाला काय सांगू लय थंड पाणी होतं. आणि मग काय मी ढासा पिले खरी गोष्ट सांगायला. आणि खूप गोड होतं ते पाणी खूप छान होतं म्हणून मला काय राहवलं नाही. बरं आता मग काम झालं होतं तर मला चला थोडी भाजी घ्या होतं. तितक्या दाजी पण आलं होतं माझ्या मागं दाजी बोललं की कुठं गेली काय माहिती पळून बाया कुठं गेली. तर दाजी माझ्या मागून आले. तुम्ही म्हणता कोण आहे ते बाबा निर्मल म्हणतात कोण आहे तू बाबा सांग आलती का काय पळून नसल्या ताण काही जंगल मी मंगल करायला आलती का एखाद्या माणसासोबत होय. हा असं माणसाला तुम्ही होय खरे खोटे भावनं बहिणं. तर नाही दाजी आले मागून सैना मला भाकरी घेऊन आलते दाजी. काही मी जेवण नव्हतं नेलं मी तशीच गेलते. आणि दाजी बोलले चल मी तुला थोडं भाजी तोडू लागतो म्हणून. कारण की मी रुसलेले होते रागावलेले होते म्हणून दाजीनं मला थोडी हेल्प केली बरं का भाजी तोडायला. तसं ते कधी तोडीत नसते बरं का भावना बहिणं. तर असं काही मस्तपैकी थोडी भाजी तोडली. आणि हरभऱ्याची भाजी तर कोणाला नाही चांगलं लागत सगळेच खातात. आणि गावाकडच्या ह्या दिवसामध्ये ही फक्त स्पेशल तुम्हाला माहिती आहे हिवाळ्यामध्येच ही भाजी येते. आणि खायला एवढी चविष्ट राहते ना तुम्हाला काय सांगू. सोबत बाजरीची भाकर तिथंच तळवायची होती मला चला थोडं म्हणजे तिथं आहे आपलं तिथं सामान थोडं. तर मला तळवात पण मला आता जाऊ द्या कसं आहे आपण कामाला आलो आहे की नाही व्हिडिओ करा डबल त्यामध्ये बघा ही कामाला आली काही काय व्हिडिओ करायला आली. तर हे म्या जे समजा जेवणाची सुट्टी नसती का त्यावेळेस मी भाजी तोडली थोडी. दाजी बोलत होते चल घरी जाऊ दे नको करू. मी मला नाही मग मी आता अर्धा दिवस काम केलं मला 2 वाजेपर्यंत तर मला पूर्णच करायचं आहे. तर मग त्याच्यामुळं मी तेवढं काम केलं. आणि मग माझ्यामध्ये थोडं डोकं दुखलं होतं काही ऊन सहन नाही होते. पण आता काय करणार होय आपण कामाला आलोत ना लोकांच्या घरी तर काम करणंच आहे होय भावना बहिणं. तर बघू शकता तुम्ही असं मस्तपैकी कढीची वगैरे भाजी आहे त्यांच्याकडे छानपैकी. मला चक्कर पण येऊ लागली होती थोडी